नमस्कार, आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे। विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातो आहोत आणि एकंदरीतच तिथल्या लोकांचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत। लोकसभेचा ट्रेंड जो आहे तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। तोच ट्रेंड आता विधानसभेत राहणार का, काय वेगळ्या पद्धतीच्या हालचाली होणार, या सगळ्या अनुषंगाने खरं तर आता लोकांची मतं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघात तांदुळवाडी या छोट्याशा गावामध्ये मी आहे। खरं तर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या भाजपचे राम सातपुते हे करतायत आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्तमराव जानकर हे निवडणूक लढवतील अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी आहे। मात्र अजून घडामोडी बदलतील, मात्र सध्याच असं चित्र आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नक्की काय परिस्थिती आहे। नमस्कार, इथले का सगळे तांदुळवाडी? तांदूळ पाणी आलं का कॅनलला? काय नाही आलं? नाही आलं नाही कॅनेल. तुमच्या गावात काय बारके आणलंय काय? हा, बारीक कॅनेल मोठा बी आहे पण तिकडे महिम रोड पाऊस पाणी झालंय का? काय पाऊस झालाय पण थोडा झालाय, लय नाही मोठा. प्रत्येक वर्षी सारखा आहे का कमी आहे? कमी आहे जरा, हे हाय बरा जरा प्रत्येक वर्षी पासून थोडा बरा. शेतीला काय इकडं जास्त? शेतीला आता काय हो का, पाण्याचं जरा हे जाय कमी जाय, एवढं पाणी नाही झालं. पण ऊस शेती का तुमच्याकडे? बाग आहे त्या? ऊस आहे. ऊस आहे. ऊस कुठं जातो इकडला? कुठं कारखान्याला कुठं जाईल तिकडे ते प्रत्येक आपल्या सोयीनं घालवायचं. आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला इथलं? आमदार आता काय आम्हाला माहिती आहे आता हे बरं. राम सातपुते काय राम असं सातपुते. हे तर माहिती येतील का नाही इकडं कधी? आहे, येते हे तर माहिती मिळते तुम्हाला. इकडं माहित मिळते होय? हा, हे तर- त्यांना विचार होय. हा, त्यांनीच मी नाही तर ते मी ना म्हणून तुम्ही तुमच्याकडे जावं म्हणतात मित्रमंडळ तुमचं सगळं भाव आहे काय? काय नाव काय तुमचं? रामकृष्ण रावसाहेब चव्हाण, राहणार तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काय चाललंय इकडं शेतीचं बितीचं? शेतीचं इथं कसं आहे, हे आम्ही पाण्याच्या हक्कासाठी बांधतोय. बर पाणी आम्हाला जी निरा भाटघरनं येतं बर ते आमचं ही गाव टेल आहे, बर ही टेलला मिळू शकत नाही. बर. ह्याच्यासाठी आमची तक्रार आहे. टेल टू हेड. टेल टू हेड झालं पाहिजे पाणी, बर ते आम्हाला मिळू शकत नाही. कालची उन्हाळ्याची पाळी आम्हाला मिळाली नाही, आमची पिकं जळून गेली, आम्हाला सरकार दखल घेत नाही. पिकं जळाली. पिकं जळाली. बर इतके दिवस वर्षभर खर्च करून शेवटी आम्हाला झिरो खर्च येतो या. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आता तुमचे आमदार आहेत राम सातपुते, त्यांच्याकडे गेलता का नव्हता? म्हणून जरी गेलो तर ते आमदार म्हणजे कुणाच्या तरी अंडर खाली आहेत. बर बर बर. आणि ती अंडरवाली माणसं जी आहे ती वरची ती चालू देत नाही. ती आमदार हो, खासदार हो, ती चालू शकत नाही. हा, ही आता ऐका की, हे आता परवा इलेक्शन झालं खासदारकीचं, लोकसभेचं. त्याच्यात लोकसभेचं इलेक्शन होऊन 4 वाजोस्तर मतदान पोलिंग होस्तोर पाणी राहिलं कॅनलमध्ये. बर. मतदान पोलिंग बंद झालं की इकडं पाणी बंद झालं. आमची दार राहिली. आता तुम्ही लोकसभेमध्ये निंबाळकरांना डावललं, मोहिते पाटलांना निवडून दिलं. आता तर प्रश्न सुटेल असं वाटतंय का तुम्हाला? काय सुटू शकत नाही, काय सुटू शकत नाही, काय सुटू शकत नाही, काय सुटू शकत आता नाही. आमदार किंवा राम सातपुते आहेत इथं. हा, आता त्यांच्या विरोधात उत्तमराव जानकरला द्यायचं चालले बहुतेक का नाही? उत्तमराव जानकरला पण ते आमचं मराठी धर्मासाठी जे आम्ही जगडतो या, बर बर ते आता मध्ये प्रश्न आहे ना. आम्ही जरांगे. बर बर. हा, आम्ही जरांगे. तुम्हाला काय वाटतंय, मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावं का? द्यावोगी, द्यावं. द्यावोगी, द्यावोगी, द्यावोगी. मराठी लोकांसाठी जी बांधतो या, बर आज दिलं या आरक्षण 16% आम्हाला दिलं या, पण सरसकट कुठं आहे? निवडक लोकांनी आहे. मग पहिलं आहेच की, ते काय फरक आहे? पहिलं मंत्र्यासनी ते आहे ना 16%. हा, मग दुसरी गोष्ट मला सांगा, की गावात सगळ्या ती लाडकी बहीण योजनेचं चाललंय बघा, महिलांना 1,500 महिन्याला. बरोबर आहे. ते चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे तसं, पण ह्यांची सत्ता आली तर चांगलं आहे, नाही तर एवढं 2 हप्ते मिळून तिसऱ्या हप्त्याला काय करा? बरं आता सांगा, तुम्हाला कोणी सत्ता आहे वाटतंय? शरद पवारांची आहो का देवेंद्र फडणवीसची आहो? हो का, शरद पवारांना बी पहिलं त्यांची सत्ता होती, त्यासाठी मराठ्यासाठी झगडला नाही. बरोबर. आणि देवेंद्र बी झगडला नाही. बर बर बर. मग ही जो काय आम्हाला आरक्षण देईल त्याचं सरकार आम्ही देणार आहे निवडून. सरकार होय काका? मनोज जरांगे पाटलांच्या बातम्या बघता का नाही? होय, बघतो की, दिसतं टीव्हीवर बघतो. हा, टीव्हीवर बघताय. काय वाटतंय तुम्हाला?
एक नंबर आहे माणूस, पण ते चालू देत नाही ती रिटगी. हम्म. ही माणसं चालू देत नाही ती राजा. बर. आता इतकी यायची ना, हे जर चालत नाही माझं एकल्यात चालतंय हम्म. असं आहे. होय भाऊ. काय नाव तुमचं? ज्योतिराम मारुती सुर्वे. ठीक. चला अजून काय इकडे लोक आहेत बघू, त्यांच्या चर्चा घेऊ. ओ नमस्कार. थोडं जागा द्या काय, थोडाच द्या उग. बरं कसं पाण्याचं कसं चाललंय गावात तांदूळवाडीत? कोणत्या पाण्याचं? शेतीला. शेतीला काय पाऊस एवढा भरावा 2 झालं तेवढं, बर कोणा काय विहिरींला पाणी काय वाढलेलं नाही. बर. इकडं काय कॅनलचं वगैरे? कॅनलचं कुठं आलंय तेव्हा? बर. बरं आता विधानसभा निवडणुका आल्या आमदारकीच्या. निवडणुका वेळेला हसलाच का हो? कारण ते आपल्या डोक्यात बसत नाही सर. बरं आमदार कोण व्यवहारिक. तर माहिती आहे का इकडले? काय नाही आपल्याला काहीच माहित नाही, मुळे ते सांगतो. बर. काय हिन म्हणाय नगून ती नगून त्याचं नाव सांगाय नगून काय नाही. होय हो? नाही काय नाही नाही राजकारणात काय बोलला का, फक्त काय प्रश्न वगैरे सुटलेत का इकडले असं विचारलं. म्हणजे काय निदान चांगल्या माणसं आम्हाला असल्यातलं काय माहिती आहे, देवाची माणसं आहे सगळी. या तिकडे जावा शेतकरी बघा, शेतकरी होय. शेतकरी बघा. हाय ते रावले शेतकरी बसले. नमस्कार. काय निवडणुकीच काय वार सुरू झालं का नाही इकडं अजून? काय नाही, निवडणूक अजून लांब आहे. लांब 2 महिन्यावर आली. हाय पण सध्या आता रानातलं टकोऱ्यात चालू आहे. काहून त्या निवडणुकीचं ध्यानात धरते सांग. उमेदवारांनी सुरू केली ही तयारी. थांबा, ही मुलाखत घ्यायची तुझी, मुलाखत घ्यायची. बोला काहीतरी जरा सामाजिक प्रश्नावर. बरं काय 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 प्रश्न आहे तिकडे? प्रश्न काय, शेतकऱ्याचं खताय किमती वाढल्या, दुधाला दर नाही, बरं. अनुदाना पत्त्या नाही अजून. आता ते पहिलं बी नाही आणि ही बी नाही. बरं. पहिलं पण अनुदान मिळालं नाही अजून. नाही. आता लोकसभेत जसं भाजप विरोधी वातावरण दिसलं तुम्हाला सगळी, हम्म. तसं विधानसभेला दिसलं असं वाटतंय का? दिसणार की आता ह्यांच्या अंतर्गत गोष्ट काय काय होते ते त्याच्यावर ठरणार. हां, ह्या पक्षाची एकामेकाही 3 आहे ती, त्यांची जर भांडणं लागली तर मराठा आरक्षणाचा काय फरक पडेल का? पडणार की 100%. लोकसभेला पडला तेवढा पडेल. होय 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 पडणार. तेवढा पडेल. लाडकी बहीण योजना काढली सरकारनं, हम्म. त्याचा काय फायदा होईल का? आता त्या पैशा बोजा आपल्यावरच येणार आहे. कसं काय? हां, काय महागाई वाढली आहे. बरं. सरकार तर काय पैसे इकडून घेऊन इकडे देणार. बरं. म्हणजे गड्याकडून घ्यायचं पाहायला दे. हां असं आहे का? हां, ही जाईन दुसरं काय आहे बरं, राम सातपुतेचं कसं काम आहे इकडं? राम सातपुत्यांचं वैयक्तिक काम चांगलं. काम चांगलं होय आहे. होय. त्यावेळेस उत्तमराव जानकर विरुद्ध राम सातपुत्याची फाईट झाली तर काय होईल? आहे ना, आता ती काय एवढा तरी काय अंदाज अंदाज कसा आहे, आता स्थानिक उमेदवार म्हणून जानकराला प्राधान्य मिळणार. तसं होईल. उत्तमरावला. हो. नमस्कार बाबा. नमस्कार. काय इथलंच गाव? काय जमीन? नाही नाही. जमीन नाही काय नाही, आपलं रोज आपलं करून करून खायचं. बरं. काय काय अडचणी येते इकडं? आता काय घ्याव का, गाव गणित अडचण आहे हाय हाय अडचण बिगर आहे. अडचणीचं आहे का? अडचण खेड्यात जरी असले सिटीच असले तर अडचण ही आहेच. होय, होय, होय. आता ही, मराठा आरक्षणाचं बघताय का नाही बातम्यांना? आता टीव्हीला ऐकतो, पण आता ते आपल्याला काय, आपण काय इतकं ही जाणारा पुढे माणूस आहे का? शेतीत तुम्ही इकडे तिकडे बघत असाल दुधाचं वगैरे, दुधाला काय जर विषय आहे का नाही? काय ना, आम्ही रोज करून खाणार माणसं आहे, मालकाने तर समाज. आमदार कोण माहित आहे इथलं? इथला तुमच्या माळशिरस तालुक्याचं आता काय मोहिते नवीन म्हणजे मोहिते पाटील आता उभा ते राहिला. खासदार झाले राम सातपुते म्हणून आहेत, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय करता? आहे ती. चालतं, ठीक. अजून काय? नमस्कार. काय वातावरण? बरं थांबा, मला चहा पिऊ. नाही चहापर्यंत तुम्हाला जायचं. नमस्कार. नमस्कार. कशाला माझं काय नाही काय पण नाव सांगा. श्रीमंत माधव शिंदे. काय करायचं? गावीच. हा, गावीच. गाव शेंडी चिंच. शेंडी चिंच. आमदार तर कोणा सांगितलं? काय आता आमदार सातपुते आपलं ही आमदार जानकर जात आमदार. हो का? हा, तर राम सातपुते आमदार तुम्ही राम निवडून सातपुते गेले होता वेळेस. की आता कुठं आहे तिचा राम सातपुते? आम्हाला राम सातपुते माळशिरस मध्ये तुमच्या हायत का बघाय सुद्धा आम्हाला राम सातपुते कवाच मिळालाच नाही आल्यापासून. तुमच्या गावात आलेत का नाही कधी? आलो होतं गावात 1-2 वेळा, म्हणते ते आलो होतो. मी बी काय बघितलं नाही. इथं आलं म्हणजे कळतं आमदार आलो होतो. बर बर. न गावात इथं आलं म्हणजे तर समजतं या बाबा राम सातपुते आलतं.
एवढं जण दुसरं काय तेव्हा. ती ह्या वर्षी पण आता उत्तमराव जानकरला तिकीट द्यायला पाहिजे का? होय द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. होय मोहिते पाटील ती एक झाली, होय चांगलं झालं का वाईट? चांगलं झालं, कामं होतील. काम होते. हा आणि राम सातपुते बाहेरचा माणूस आम्हाला काय उपयोग आहे बर बाहेरच्या माणसाचा. बरं. ही आमची शेजारची माणसं आमची काही इथली आम्हाला अकलूज रस्ता नाही शेंडीजीपासून ये जा ही रस्ता करतेली. पुलाचं काम होईल बर ही एकत्र झाल्यामुळं. बर हो नाही तर आज पत्र आमची अपघात आहे सगळी रस्त्याला. आम्हाला दवाखान्यात जायला म्हणलं तर पाठदिस नाही एखाद्याला सर्प चावला तर त्याला 4 तास लागते ते दवाखान्यात जायला. बर मग आता रस्ता करते आता करतो म्हणले ती आता रस्ता. लाडकी बहीण योजना ऐकली का नाही? होय ऐकली. त्याचा काय फायदा होईल काय सरकारला मतदानाला? होय ना थोडा कमी जास्तीचा असं काय तसं म्हणून चालतंय का. बर आता ती देते ती 4 रुपये म्हणल्यावर पंतप्रधान देते 2000 महिन्याला ती म्हणल्यावर काय तर फायदा होणारच किंवा असं कसं म्हणून चालतंय. हा तर हो बर मुख्यमंत्र्याचं काम कसं पैसा आहे? हे ज्याचा पैसा घेतलाय त्याचं काम होणारच आहे. होणार आहे का नाही? होणार की होणार. असं कसं. बर. नमस्कार. खावं काय नाव? बाबा भोसले, गाव हीच. तांदळवाडी. कसं इकडे राम सातपुतेंचं कसं काम आहे? राम सातपुते झालंय बरं का, आतापर्यंत काम चांगलं झालंय. बर बर बर. आता उत्तमराव जानकर जर राम सातपुते असं झालं तर काय फरक पडेल? नाही तर मोहिते पाटलाच समर्थक लोक जास्त आहेत बर बर या तालुक्यात. बर त्यामुळे मोहिते पाटलाच्या माग चालणार. जानकर ती एक झाल्यामुळे आता मोहिते पाटला जानकरला सपोर्ट केलाय, त्यामुळे जानकर बसणार. जानकर बसतील. बर. आता उत्तमराव जानकर बसतील म्हणताय. ते राम सातपुते वगैरे महायुती त्यांनी लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आणल्या, त्याचा काय फायदा व्हायला नाही का त्यांना? होणार की बर थोडा होणार थोडा होणार. होणार बर फायदा होणार. बर. मुख्यमंत्री कोण व्हावं महाराष्ट्राचं? मराठा समाजाला जे आरक्षण देईल हम्म. तो मुख्यमंत्री. कोण होईल? कोण दिलं आरक्षण? आता काय चालवलं आता ही बी सरकार तसं करतंय, ही बी शरद पवारचं सरकार असं पण करतंय. मनोज जरांगेने आता असं ठरवा लागलीत की 188 उमेदवार द्यायचे आपणच. 288 तर ती योग्य आहे का? द्यायला पाहिजे का उमेदवार? काय उमेदवार जरी ह्या सरकारनं नाही आरक्षण दिलं तर उमेदवार 100% उमेदवार होणार. द्यायला पाहिजे. उमेदवार द्यायला पाहिजे का? मनोज जरांगे. तुम्हाला काय वाटतं? द्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं बाबा? यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. याला नको आहे उमेदवार देऊन आपले निवडून येणार नाही. बर नोटाला मतदान केलं पाहिजे 288 जागेवर. केलं पाहिजे. मग मराठ्यांची ताकद त्याशिवाय कळणारच नाही ना. हा, 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 हा. कारण आतापर्यंत मराठ्यांचा वापर सगळ्या पक्षांनी करून घेतला. हा, हा, हा. मराठ्यांचा वापर हा कुणाला तरी निवडून आणण्यासाठी किंवा कुणाला तरी पाडण्यासाठीच होतोय. आरक्षण मिळण्यासाठी होत नाही. त्यापेक्षा नोटा हा पर्याय चांगला आहे. बर. 288 ठिकाणी आपण मराठा समाजाने नोटाला मतदान करावं. उमेदवार नको द्यायला. उमेदवार नको, काही नको, राजकारण आहे फंड्यातच पडायचं नाही ना. बर. काय वाटतंय आता कुठं जाईल ही सगळी मराठा आरक्षणाची चळवळ? मराठा- कुठं जाऊन थांबल? मराठा आरक्षण मिळो नाही तर न मिळो, आता येणाऱ्या निवडणुकीला मराठ्यांना इलेक्शन कॅन्सल करा, एकच मार्ग आहे नोटा. नोटा. 50% मतदान नोटाला त्या मतदारसंघात झाल्या इलेक्शन कॅन्सल होईल. बर. राष्ट्रपती राजवट लागू होईल. देश पातळीवर प्रश्न चर्चेला घेतला जाईल. त्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण मिळेल. म्हणजे असं हा थोडा काढायला कुठलाही राजकीय पक्ष आरक्षण देणार नाही. पाहिजे. बर. कुठलाही राजकीय पक्ष आरक्षण देणार नाही होय? उमेदवार टाकायला नकोच आहे. बर. जिथं शक्य नाही, आता समजा एखाद्यानं मराठी बस ओढली बर. तर त्याला मत द्या म्हणून आदेश द्यायचा. बर. आणि जिथं शक्य नाही तिथं आपलं नोटाला मत द्या म्हणून नोटाला सांगायचं. मतदान करायचं. कोणच देत नाही. फडणवीस आहे तो काही मिळत नाही. बर. भाजप चांगला आहे पण फडणवीस बाद आहे. फडणवीस म्हणजे बाद. फडणवीसला मराठ्याचं काय बघवत नाही, वैयक्तिक एकट्याला. बर. भाजप पक्ष तसा सगळ्यापेक्षा चांगला आहे. आता अजित दादा, एकनाथ शिंदे त्यांकडेच आहेत ना. दादा एकनाथ शिंदे काय चालू बस म्हणल्यावर बसते, उठ म्हणल्यावर उठते. बस. नमस्कार. बर, ठीक आहे.